मात्र या ठिकाणी आपण देतोय या आपल्या व्यासपीठावर. थँक्यू. त्याचबरोबर चला आपण टॉप ऑर्डरची जोडी मैदानाच्या आतमध्ये द्या पाठवून. लगेचच आजचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर अगदी टॉपचे 12 संघ होते. त्यामध्ये जरीमरी स्पोर्ट्स पालिवली संघ मात्र पुढे सेमीफायनल साठी पात्र ठरलेला आहे. त्यानंतर मात्र दुसरा दिवस जॉनीस्पर्ड वडपे आणि त्यानंतर कालचा दिवस, कारण कुठल्याही प्रकारचे जे 12 संघ होते कालच्या दिवसामध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संघ मात्र टॉप 4 मध्ये गेला नाहीये. आणि कालच्या दिवसामध्ये अष्टबेणिक पोगापाडा हा संघ एक नवोदित संघ कालच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये गेलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आज 10 संघ आणि या 10 संघांमधून मात्र कुठला संघ पुढे जाईल त्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. प्रश्नाचं उत्तर अगदी आपल्या दुपारच्या सत्रामध्ये मिळेल, नो डाऊट. आणि तत्पूर्वी चला आपण टॉप ऑर्डरची जोडी मैदानात या आणि आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते आपण लगेच सजवून घ्या. कारण वेळेच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप मेंटेन करावं लागेल, वेळ आपल्याला कॉपरेट करावं लागेल आणि त्यासाठी मात्र तुम्ही देखील सहकार्य करा आणि आयोजकांना. आणि हीच देखील आम्हाला विनंती असेल तुम्हाला. त्याचबरोबर पहिलं जे पॉवर प्लेचं षटक नसणार आहे, दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लक्ष द्या की पॉवर प्लेचं षटक नसेल. बिल्कुल यहाँ पर तीसरे मैच की शुरुआत होने जा रही है. एक्शन में दोनों टीमें नजर आ रही हैं. आई गांवदेवी पारीवली और आई गांवदेवी पाली, दोनों टीमों के नाम सेम है. आई गांवदेवी बस गांव अलग अलग है, एक पारीवली और एक पाली है. गांव भी काफी सिमिलर है. देखना अब खेल कैसा होता है. लेट रिपोर्ट किया था इस वक्त अगर हम बात करें तो पाली ने, और उन्हें 5 रनों का पेनल्टी भी दिया गया है तो, और 2 ओवर खेलने का मौका भी है. तो जब बल्लेबाजी 1 ओवर की हो जाएगी पारीवली की तो हम उनके खाते में ये 5 रन ऐड कर देंगे. इस बात का दोनों टीमों को ख्याल रखना है. जल्द से जल्द खेल की शुरुआत करनी है. अंपायर नवनाथ आपको भी खिलाड़ियों को वार्न करना है प्लीज. 2 ओवर का खेल है, कोई भी पावर प्ले नहीं होगा. सारे के खिलाड़ी 38 सर्कल के बाहर, मिनिमम 3 खिलाड़ी आपको 38 सर्कल के अंदर रखना कंपलसरी है कम से कम. उसके अलावा आप जितना चाहे उतने रख सकते हैं. 2 ओवर का खेल है, देखने कितने रन बटोर पाती है पारीवली अपने बल्लेबाजी यूनिट में. बैट्समैन फौरन खेल को शुरू करना है प्लीज. देखिए 2 रनों का मैच है, 5 रनों का पेनल्टी दिया गया है पारीवली को. अब इससे ज्यादा आपको क्या चाहिए सर? एकंदरीत पाली टीम को 5 धावांची पेनल्टी दिलेली आहे. त्याच कारणास्तव आपण 2 ओव्हरची फक्त आणि फक्त मॅच ठेवलेली आहे. आपल्याला वेल खूप आपल्याला मेंटेन करावी लागेल. पारिवली संघ आपण लक्ष द्या, आपण वेळेच्या बाबतीमध्ये समोरचा संघ लेट आलेला आहे आणि त्या कारणास्तव आपण त्यांना 5 धावांनी पेनल्टी देखील दिलेली आहे. चला आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपण पेनल्टी त्यांना दिलेली आहे 5 धावांची आणि त्यासाठी 1 षटक कपात केलेला आहे. तो दोनों बल्लेबाज बिल्कुल तैयार. पहला ओवर लेकर आ रहे गेंदबाज सुनील, स्ट्राइक पर है प्रवीण, नॉन स्ट्राइकर एंड पर है मंगेश. अब देखने ये दोनों ही बल्लेबाज क्या करते हैं पेश, या फिर गेंदबाजी में सुनील कुछ चतुराई भरी गेंदबाजी करेंगे. पहला ओवर लेकर आ रहे हैं, राइट आर्म ओवर द विकेट, दूर वाले छोर से. स्ट्राइक पर प्रवीण बिल्कुल तैयार. तीसरे मैच की शुरुआत, पहली गेंद वहां पर खेल दिया उसे लॉन्ग ऑफ की तरफ. खिलाड़ी दूर से आते हुए 1 रन बना, लेकिन वहां पर मौका नहीं था, चौका लगा दिया बल्लेबाज प्रवीण ने. तर एकंदरीत जवळपास जर आपण बघितलं मोठ्या बॅकलिपचा वापर केला होता. समोरच्या दिशेने फिल्डर नाहीये आणि त्याच अनुषंगाने जवळपास जर आपण बघितलं तर डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन देखील झालं होतं आणि एका टप्प्याने बॉल ग्लान्स झाला होता आणि सीमारेषा मात्र गाठली. इस बार हॉरिजॉन्टल बल्ले से खेलने की कोशिश, उतना अच्छा संपर्क नहीं हुआ. वहां पर खिलाड़ी मौजूद, थोड़ा सा फंबल किया, तालमेल की कमी, और यहाँ पर लेकिन दूसरा रन हो गया मुकम्मल. देखिए वहां पर तालमेल नहीं था
किरण सर, देखिए मैं अक्सर कहता हूँ जब सुर और ताल मिलता है तो मधुर गीत सुनाई देता है, लेकिन जब खिलाड़ियों के बीच में ताल और मेल मिलता है तो अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दिखाई देती है। बिलकुल यस नो विट याची पूर्तता मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। एका धावेला जर का दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फलंदाजाकडे मात्र त्या ठिकाणी कॉलिंग असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि तो कॉलिंग मात्र अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला। एका धावेला दुसऱ्या धाबेमध्ये कन्वर्ट केलं तर 2 धावा। इस बार कदमों का इस्तेमाल किया लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं हुआ। बल्ले के अंदरूनी किनारे से गेंद टकराकर शॉर्ट फाइन लेग की तरफ गई। 1 रन 1 की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रनों पे पहुंचे। देखिए रन बनी है 7, लेकिन देखने किसका कब तक होगा 7 और किस टीम का होगा इस टूर्नामेंट में आखिर में सबसे ज्यादा विकास। बिलकुल 7 धावा लागल्या जात आहेत अगदी धावफलकावर। कुठे ना कुठेतरी मित्रमंडळी 2 ओव्हरची मॅच आहे, समोरच्या टीमला देखील पेनल्टीचा सामना करावा लागलेला आहे आणि या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी आणि या जो पारिवली संघ आहे ते पारिवली संघाला देखील त्या ठिकाणी कमीत कमी 25 धावा 2 ओव्हरमध्ये टार्गेट सेटअप करावा लागेल। जर का एक चांगली टोटल आणि फायटिंग करण्यासारखा स्कोर बोर्ड जर का लावायचा असेल तर त्यासाठी मात्र जे सुरुवातीचं पहिले षटक आहे निर्णायक असेल त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र घ्यावा लागतील आणि यावेळी मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे। यावेळी मात्र डॉट बॉल येतोय। बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी इस गेंद पर देखने को मिली। अच्छा कमबैक किया वहां पर सुनील ने। एक बार फिर से मुड़ते हुए इस बार बल्लेबाज ने हवा में तान दिया है गेंद। हवा में मौजूद खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन फील्डर केवल दर्शक बन के रह गए और दर्शक बने दीवाने। 6 रन। तर एकंदरीत जवळपास जर आपण बघितला तर रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा प्रकारे अगदी आठव्या बॅटने ग्लान्स केला होता। फटका देखील अतिशय चांगल्या प्रकारे टिप फूट टायमिंग, टिप फूट टेक्निक, टिप फूट टेम्परेचर सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी संगम झाला होता। मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन आणि त्यानंतर मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आणि निघून गेला सरळ आउट ऑफ द पार्क। 6 इस बार फिर से लॉफ किया है, खिलाड़ी हैं मौजूद लेकिन कुछ भी नहीं, गेंद को देखते रह जाएंगे और गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क। 6 रन। अगर अंसारी जी अगर यहाँ से देखा जाए तो 5 रनों का पेनल्टी है और ये पाली टीम जो है कटने में जाती हुई। बिल्कुल आणि त्याचबरोबर 5 धावेने पेनल्टीला समोर जावं लागलेलं आहे पाली टीमला आणि 19 धावा एका ओव्हरचा खेळ झाल्यानंतर धावा लागलेल्या आहेत 19। त्यामध्ये पेनल्टीच्या धावा मी या ठिकाणी ऍड करतोय। दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण फोकस करा आणि त्याचबरोबर धावा लागल्या जात आहेत 24 धावा लागल्या जात आहेत। देखिए किरण सर कहते हैं ना गरीबी में आटा गीला। पहले ओवर में 19 आए थे और अब 4-5 रन पेनल्टी के। वेलकम, हमसे जुड़ चुके हैं अमर कोहली सर। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है इस टूर्नामेंट में। आपका स्वागत है पूरी की पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से। देखिए 19 रन पहले ओवर में बनाए बल्लेबाजों ने और कहते हैं ना एक तो करेला ऊपर से नीम चढ़ा। पहले इतने रन बने थे और पेनल्टी के भी रन जुट गए। बिल्कुल सही कहा आपने क्योंकि आणि या दुसऱ्या षटकाला मात्र त्या ठिकाणी प्रारंभ केल्यानंतर मात्र पहिला बॉल देखील अगदी चांगला बॉल होता, एक सिंगल आली आणि त्यानंतर मात्र वाईट स्वरूपामध्ये बॉल दर्शवलेला आहे। म्हणजे जेवढे तुम्ही एक्स्ट्रा धावा या ठिकाणी खर्च कराल तेवढा मात्र तुमच्या टीमला मात्र नुकसान त्या ठिकाणी होईल, नो डाऊट्स। आणि त्यानंतर मात्र धावा जवळपास जर आपण बघितला तर 27 धावा लागलेल्या आहेत। धावा देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम फटका, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि यावेळी मात्र कॅच ड्रॉप। कारण ज्या वेळी मात्र अशा प्रकारचे झेल सोडले जात आहेत ना की त्या वेळी मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स हा मात्र दुणावला जातोय आणि यावेळी देखील कारण धावा देखील एका बाजूला जास्त लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील खराब क्षेत्ररक्षण आपल्याला खराब फिल्डिंग पाहायला मिळते।
बिल्कुल देखिए, इसीलिए तो कहा जाता है ना कि समय पर आइए। समय किसी के लिए नहीं रुकता, इंसान समय के लिए रुक सकता है, समय इंसान के लिए नाही. बिलकुल. आणि ज्याने मात्र घड्याळ बनवलं त्याच्यासाठी देखील आणि जर्मिलेचं हेडलिन त्याने जे घड्याळ बनवलं त्याच्यासाठी देखील वेळ थांबणार नाहीये. कारण म्हणून म्हणतोय ना की वेळेच्या बाबतीमध्ये सलग सातत्याने सहकार्य करा. कारण सकाळच्या सत्रामध्ये जो वर्तमानपत्र आपण 4 रुपयाला विकत घेतो ना, तोच वर्तमानपत्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला 4 रुपये दराच्या किलोने आपल्याला मात्र विकावं लागतो. म्हणून वेळेच्या बाबतीमध्ये आपण खूप मेंटेन करा, वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा, हीच मात्र तुमच्याकडनं देखील प्रत्येक आयोजकांना मात्र अपेक्षा असते. आणि त्याचबरोबर की जवळपास जर आपण बघितलं तर धावा लागल्या जातात 29 धावा. 29 रन बन चुके हैं और अभी भी 4 गेंदों का आना बाकी. इस बार शॉर्ट पिच गेंद, वहां पर फुल शॉट खेला खिलाड़ी मौजूद और अच्छा कैच. लेकिन वहां पर अंपायर के फैसले का इंतजार है. लगता है फील्डर बाउंड्री रो से टकरा गए थे. 6 रन का इशारा था वो अंपायर का. आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय बंडूजी केने आणि त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. यावेळी देखील आसमान में तान दिया और एक वाह सिक्सर. थैंक यू डीजे. ये देखिए अब बैक टू बैक सिक्सर लगा रहे बल्लेबाज अक्षय और बताते हुए ये अक्षय बिल्कुल सीधे साधे नहीं है. ये देखना है हैट्रिक पर है. इसी बीच एक और सिक्सर का हैट्रिक पूरा कर लिया बल्लेबाज अक्षय ने. थैंक यू डीजे. ये देखिए यकायक सिक्सर लगाकर बल्लेबाज अक्षय पिक्चर में आते हुए दूसरा हैट्रिक है इस टूर्नामेंट को और आज के दिन का पहला. बिल्कुल बिल्कुल. आणि देखा जाए यहाँ से अंसारी जी तो पिक्चर में अक्षय कुमार और यहाँ पे भी अगर क्रिकेट में देखा जाए देखिए इसी बीच एक और हमारी बात भी पूरी नहीं हुई और अक्षय कहते हुए अभी ठहरिए मैं हूं ना. बिलकुल. आणि 4 बॉल मध्ये बॅक टू बॅक 4 षटकार मारण्याचा काल विक्रम केला होता प्रदीप दिंडे विहान स्पोर्ट्स धामणगाव टीमचा तो खेळाडू. त्याने मात्र देखील 13 बॉल मध्ये तब्बल 54 धावांची खेळी साकारली होती, अर्धशतक झलकावलं होतं. आणि आज मात्र अतिशय चांगली कामगिरी केली आणि षटकारांची हॅट्रिक ठोकणार मात्र या स्पर्धेमध्ये दुसरा फलंदाज ठरला अक्षय तरे. बॅक टू बॅक 4 षटकार आलेले आहेत आतापर्यंत. सुपर बॅटिंग आणि धावा लागल्या जातात धापलकावर तब्बल आणि 53 धावा लागलेल्या आहेत आणि 54 धावांचं लक्ष असेल इथनं पुढे. चला पुढील 2 संघ आपण या टॉससाठी बहुत ही घातक बल्लेबाजी देखने को मिली अक्षय की तरफ से. पिछली 4 गेंदों में 4 सिक्सर. देखिए अक्षय कुमार की पिक्चरें अभी नहीं चल रही हैं कुछ पिक्चर्स, लेकिन ये अक्षय कहते हुए मैं तो चलूंगा और बहुत दूर तक चलूंगा. बहुत गजब के हिट लगाए वहां पर अक्षय ने और अपनी टीम को देखना है कि आगे के मैचेस के लिए फिट किया या नहीं. 38 रन बनाए वहां पर बल्लेबाज अक्षय ने. महज 8 गेंदों का सामना किया और 38. अगर 2 गेंदें और मिलती तो क्या पता 10 गेंदों में अर्धशतक होता. बिलकुल. कारण इथनं पुढे 2 आणखी जर बॉल जर भेटले असते तर मात्र अर्धशतक पाहायला मिळालं असतं का. मात्र जवळपास आपण बघितला 8 बॉल आणि 38 धावांची काय चांगली तुफान बॅटिंग पाहायला मिळाली आणि 12 बॉल आणि 54 धावांची गरज असणार आहे. चला फिल्डिंग आपण लावून घ्या मैदानाच्या आतमध्ये. आज सुपर संडे था किरण सर और सुपर संडे को और भी ज्यादा एक्साइटेड बना दिया अक्षय ने. और कल देर शाम इंडिया के सूर्य कुमार यादव ने भी काफी एक्साइटेड बनाया था सैटरडे को. एक से बढ़कर एक हिट लगाए उन्होंने. तीसरा शतक पूरा कर लिया T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में. बिल्कुल. 51 गेंदों में उन्होंने भी शतक जड़ा था कल देखा जाए तो. और सीरीज
जिंकल्या. 12 बॉलांनी 54 धावांची गरज असेल आणि त्याचबरोबर एक विनिंग. देखिए अब 53 रन बने, 54 रनों का टारगेट है. देखिए इसीलिए तो कहा जाता है ना, लेट मत होइए. अगर आप लेट होंगे तो फिर कभी ग्रेट नहीं हो सकते. क्रिकेट इज अ जेंटलमैन गेम. डिसिप्लिन करिए आप कभी भी क्रिकेट को. देखिए आप अगर महानतम खिलाड़ियों में अगर आप देखें क्रिकेट में सचिन तेंदुलकर सर, हम उनकी रिस्पेक्ट क्यों करते हैं? डिसिप्लिन सबसे पहली चीज उनके लिए आई जाती है. देखिए बहुत से खिलाड़ियों क्रिकेट में आए, बहुत लोगों ने रन बनाए, लेकिन जो सचिन तेंदुलकर सर का खासियत है रिस्पेक्ट. वो क्रिकेट को इतनी रिस्पेक्ट देते थे जितना आज तक किसी खिलाड़ी ने भी नहीं दिया. इसीलिए तो कहा जाता है ना, गिव द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट. अगर आप इज्जत देंगे तो इज्जत मिलेगी. तर सलामीवीर यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि या सबल 54 धावांचं लक्ष्य असताना की जवळपास 27 धावा प्रति ओव्हर मध्ये आणि जे सरासरी आहे मात्र मित्रमंडळी जास्त आहे. प्रत्येक बॉलवर तुम्हाला मात्र दिवसामध्ये चमकणारे तारे आणि त्यानंतर मात्र प्रत्येक बॉलवर तुम्हाला बिग हिट साध्य करावा लागेल या मॅच मध्ये. कारण गावदीपी पाली संघाचा जर आपण विचार केला तर आज मात्र पेनल्टी समोर गेल्यानंतर देखील काय जबरदस्त मात्र चांगली बॅटिंग केली होती. पहिलाच बॉल इनसाइड एज आणि त्यानंतर मात्र यष्टी रक्षकाने पकडलेला हा झेलने पहिल्याच बॉलवर विकेट. ये देखिए पहली गेंद पर पाली के बल्लेबाज आउट होते हुए बहुत बड़ा झटका. कुछ भी अच्छा नहीं हो रहा इस वक्त. अगर हम देखें आई गांव देवी पाली की तरफ से तो पहले इतने रन बने, बल्लेबाजी की शुरुआत हुई तो साईनाथ गोल्डन डक पहली गेंद पर आउट होकर पवेलियन की तरफ लौटते हुए. बिलकुल. आणि पहिल्याच बॉलवर मात्र विकेट गेल्यानंतर आणखी मात्र थोडीशी परिस्थिती मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळेल. ये देखिए सर बल्लेबाजी को कौन है? कुणाल, जिन्होंने आखिरी ओवर में 29 रन खर्च किए थे. अब वही रन बनाने होंगे. लेकिन ये देखिए यहाँ पर गेंदबाज मंगेश एक के बाद एक विकेट कर रहे हैं पेश और कहते हुए रन आप कहां बनाएंगे जब तक मैं गेंदबाजी कर रहा हूं. बिलकुल. कारण जवळपास जर आपण बघितलं तर बॅक टू बॅक दुसरा विकेट या ठिकाणी मात्र गेलेला आहे. काय जबरदस्त. जवळपास जर आपण बघितलं तर बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर देखील विकेट या ठिकाणी मात्र गेलेला आहे आणि पूर्णपणे दयनीय अवस्था पाहायला मिळेल आई गावदेवी पाली संघ. मात्र असं वाटत नाही नॉट क्लिअर ऑफ द पिक्चर. आणि पहिल्याच त्या 2 बॉलवर मात्र 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र येणारे फलंदाज जे असतील ना की त्यांच्यावर असलेला तो दबाव दडपण आपल्याला पाहायला मिळेल. कारण मंगेश जे पहिले षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झाला आणि त्यामध्ये काय जबरदस्त विकेट टेकर बॉल हाताळतोय अगदी चांगल्या स्पॉटवर. ज्यावेळी मात्र बॉल पिचिंग होत आहे त्यानंतर मात्र हाईट देखील एक्स्ट्रा होत आहेत आणि त्यानंतर मात्र बॅटला क्रश आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी कारण कुठल्या प्रकारचा मोका सोडत नाहीये. हैट्रिक बना मंगेश मुड़ते हुए फिर से अच्छी शॉर्ट पिच गेंद, लेकिन इस बार अच्छे तरीके से खेला बल्लेबाज बलराम ने. देखिए किरण यादव सर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की अगर हम बात करें तो पहले मैच की शुरुआती 3 गेंदों में हैट्रिक लेने का रिकॉर्ड इरफान पठान के नाम दर्ज है जब उन्होंने पाकिस्तान के खिलाफ लिया था. और सिटी क्रिकेट की अगर मैं बात करूं सिटी इमर्जिंग फॉर्मेट में तो उमेश तरे गेंदबाज थे जिन्होंने शिवाजी कारीवली के सामने 6 गेंदों में 6 विकेट लिए थे पहले ही ओव्हर में. बिलकुल. अगदी उमेश तरे खरबावचा खेळाडू आणि त्याने मात्र 6 बॉल मध्ये 6 विकेट्स घेण्याचा तो पराक्रम केला होता. आणि या शाफल जर आपण बघितला तर दांडी गोल या सुपर प्ले लाइन ऑफ द बॉल क्लीन बॉल. क्या गजब की गेंदबाजी करे मंगेश, मौका नहीं. देखिए क्या गजब की गेंद थी. पहली शुरुआती 3 गेंदें हमने देखा अच्छा कंधे का इस्तेमाल, इस गेंद को आगे की तरफ रखा बिल्कुल परफेक्ट ऑफ स्टंप पर, थोड़ा सा अंदर की तरफ भी आई थी
पिच होने के बाद बल्लेबाज बैक फुट पर गए जब तक दांडी गोल। बिलकुल जबल पत्र आपण बघितला बॅकफुटला गेला होता आणि त्यानंतर मात्र कुठेतरी कव्हर ड्राईव्ह फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल पडल्यानंतर थोडंसं ग्रीप झाला आतमध्ये येतोय आणि त्यानंतर मात्र जाऊन उजव्या स्टिकला आदलला आणि मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. 3 विकेट्स पाहायला मिळालं. जाबल देखील पण एकदा बॉल हवेमध्ये आहे. यशी रक्षक चेंडूच्या मागे बॅक टू बॅक बसणारा हा दुसरा धक्का अर्थातच आणि स्पाली टीमला बसणारा हा चौथा विकेट. आणि त्याचबरोबर जो विद्युत जो खांब आहे विजेचा खांब जो आहे तिथे मात्र तो एक आपला फिल्डर दर्शक त्या ठिकाणी बसलेला आहे. विनंती असेल की ते आपण त्या खांबाला मात्र आपण त्या ठिकाणी बसू नका प्लीज. आणि त्याचबरोबर अंसारी जी अगर यहाँ से देखा जाए तो 4 विकेट पहली ओवर में गए हैं और देखा जाए तो 54 टारगेट बड़ा है. जो शुरुआत मिलनी चाहिए तो नहीं मिल रही है. ये देखिए अगेन भी हवा में थे लेकिन नो मैंस लैंड में टिप्पा खाते हुए 1 रन बना. दूसरे के लिए पलटे थे लेकिन मना किया. देखिए अब ऐसा लग रहा है कि मैच पूरी तरह से एक तरफा हो चुका है और जिस तरह हमारे एक बहुत मशहूर कमेंटेटर कहते हैं ना, एक तरफा हार और एक तरफा प्यार किसी को भी बर्दाश्त नहीं होता. बिलकुल सही कहा आपने. और 6 बॉल आणि त्यानंतर मात्र 52 धावांची गरज असेल इथनं पुढे. 54 धावांचं लक्ष असताना मात्र फक्त आणि फक्त 4 विकेट्स ते देखील पहिल्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त विकेट टेकर बॉलिंग पाहायला मिळाली. आणि त्यानंतर 6 बॉल शेष आहेत. 52 धावांची गरज असेल. खूप मोठं टार्गेट आहे यावेळी कारण 36 धावा येऊ शकतात. 47 धावा देखील आल्या होत्या. आपण जर बघितल्या तर विजय हजारे ट्रॉफीज मध्ये ऋतुराज गायकवाड पुणेरी पलटण आणि ऋतुराज गायकवाडने मात्र एका ओव्हरमध्ये 7 षटकार मारले होते. 43 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी 52 धावा आणि मिशन इज इम्पॉसिबल. आणि जवळपास जर आपण बघितला त्यानंतर देखील पहिल्याच बॉलवर विकेट आला म्हणजे पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरलाय तो देखील अगदी पहिल्या ओव्हरमध्ये. देखिए किरण सर एक बहुत इंटरेस्टिंग फैक्ट्स मुझे याद आ गए. 6 बॉल में 52 रन चाहिए. हाल फिलहाल में सौराष्ट्र के लिए खेलते हुए ऋतुराज गायकवाड़ ने 6 गेंदों में 42 रन बनाए थे लेकिन यहाँ पर 6 में 52 चाहिए. आपको याद होगा कि जेठालाल ने 6 बॉल में 50 रन बनाए थे. उनसे भी अब ये नहीं हो पाएगा कारण 50 धावा जमावल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 52 धावा इथनं देखील असणार आहेत. त्याचबरोबर आदरणीय आणि आपले लोपे गावचे हनुमान गायकर आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आपण या आणि आयोजक नरेश गरेल यांची विनंती आहे इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर मात्र आपल्याकडे येतील. नो डाऊट्स आपलं देखील सरचे स्वागत आहे. आणि त्यानंतर मात्र कालचा दिवस दिलीप पाटील देखील त्या ठिकाणी संबोधलं की बऱ्याचशा दिवसांतर या सीझन मध्ये मात्र अगदी चांगला संघ देखील स्ट्रगल करत असताना कालच्या दिवसामध्ये केल्टन येथे सुरू असलेल्या त्या स्पर्धेमध्ये आई गावदेवी लोपी संघ मात्र त्या ठिकाणी बिलॉंग झाला. सेमीफायनल मध्ये गेला आणि सुटकेचा श्वास त्या प्रकारे टाकला जातो ना त्या प्रकारे मात्र कुठेतरी बीजाला सूर आणि बीजाला मात्र गवसणी घातली आणि केल्टनच्या त्या स्पर्धेमध्ये मात्र आई गावदेवी लोपे हा संघ मात्र त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आज या बाबदे पाड्याच्या मैदानावर स्वर्गीय अर्धना चषक 2023 मध्ये खेळताना इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी स्पोर्ट्स लोपे. देखिए अब महज औपचारिकताएं पूरी की जा रही वरना पिक्चर साफ है कि अब आई गांवदेवी पारी वाली आगे की तरफ बढ़ रही और बिल्कुल तैयार है इस वक्त टकराने के लिए कनेरी हिल्स ये ओर से इस पारा. फिर से देखने वहां पर अंपायर का क्या इशारा आता है. एक और वाइड. इस ओवर में ऐसा लग रहा है कि पारीवाली ने कुछ गलती की है तो वाइड गेंदे वरना उन्होंने अब तक जो किया सब कुछ सही किया. आणि एकंदरीत जवळपास जर बघितला आपण तर सुरुवातीचे जो गोलंदाज होता मंगेश त्यांनी मात्र काय जबरदस्त विकेट टेकर गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 2 धावा त्यानंतर 4 विकेट्स आणि त्यानंतर मात्र निलेश कारण या मॅच मध्ये ज्या खेळपट्टीचा अंदाज आलेला संपूर्ण मैदानाचा अनुभव आणि त्यानंतर मात्र परिपाक झाल्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या मॅच मध्ये ये देखिए इसी बीच एक और विकेट. ऐसा लग रहा है क्रिकेट के मैदान पर फुटबॉल का स्कोर दिखाया जा रहा हो. आणि त्याचबरोबर की जवळपास या मॅच मध्ये मात्र जेवढी आपण चांगली कामगिरी करतोय ना की त्यापेक्षा मात्र येणारा जो कॉन्फिडन्स आहे ना तो नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला मार्गी लावता येतोय. आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगली बॅटिंग त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र बॅटिंग आणि बॉलिंग त्यांच्यामध्ये असलेलं क्षेत्ररक्षण या सगळ्या गोष्टी तुम्हाला मात्र नेक्स्ट मॅच मध्ये कामी येऊ शकतायत. आणि धावा फक्त आणि फक्त 4 धावा लागल्या जात आहेत.
कारण एकंदरीत जर बघितलं ना आपण तर याच मैदानावर जयदुर्ग अंजूर संघ शिवसाई स्पोर्ट येवई संघाच्या विरुद्ध खेळताना फक्त आणि फक्त चेसिंग करताना 3 ओव्हर मध्ये 7 धावा फक्त आणि फक्त लावल्या होत्या आणि इतकी दयनीय अवस्था झाली होती जयदुर्ग अंजूर या संघाची आणि फक्त 7 धावा त्यांनी देखील धावफलकावर लावल्या होत्या। यावेळी जर आपण बघितलं 2 ओव्हरची ती मॅच आणि त्यामध्ये देखील 3 बॉल शेष आणि फक्त धावा लागलेल्या आहेत। स्कोरबोर्डवर 4 धावा म्हणजे कुठेतरी 1 धावा आली 5 धावा फक्त आणि फक्त लागल्या जातात म्हणजे 7 धावा ज्या लागल्या होत्या त्यापेक्षा कमी धावा लागल्या जातील का? देखना है क्या विकेट के बराबर रन बन पाते हैं या नहीं इस वक्त पाली के। आणि त्याचबरोबर राजेश जनाडे आपणास विनंती असेल की आपण या आपल्या या व्यासपीठावर या। ये देखिए वहां पर अंपायर का इशारा, व्हाइट बॉल, 6 रन बन गए हैं, 6 विकेट गिरे हैं, तो अब रन और विकेट एक बराबर है। देखना आगे क्या बढ़ता है, विकेट या फिर रन। सर संपूर्ण दिवसभर एकंदरीत शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवसामध्ये ग्रेट मॅन जबरदस्त अप्रतिम चांगली कामगिरी डिस्कस करतायत आणि त्यानंतर मात्र आपला जो डिसिजन आहे तोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं। दीपक दिंडे, नवनाथ मुकणे आणि हे दोन्ही पंच जर आपण बघितले ऑफिशियल ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतायत आणि आज देखील मात्र एखादा जर का डाऊट्स येतोय तर मात्र त्या ठिकाणी अगदी त्या ठिकाणी दोघांमध्ये त्या ठिकाणी मात्र चांगला तालमेल आणि त्यानंतर मात्र एक चांगला डिसिजन आपल्या ये देखिए विकेट, तो कुल विकेट गिरे 7, रन बने 6, तो विकेट से भी हार गई अपने यहाँ पर पाली। बहुत ही खराब प्रदर्शन देखने को मिला उनकी तरफ से, पूरी तरह हावी रही पारी वाली, कोई भी मौका नहीं दिया। और देखिए एक इंटरेस्टिंग फैक्ट्स मैं आपको बताता चलूं किरण सर कि नवनाथ आज एक्शन में नजर आने वाले थे भादवड़ के मैदान पर, लेकिन कुछ इश्यू के कारण उनकी टीम को वॉकआउट कर दिया गया है, तो अब वो एक्शन में नहीं नजर आएंगे। इस साल उनके नाम रिकॉर्ड दर्ज है हैट्रिक सिक्सर लगाने का आर्यन चषक में। पिछले साल लेट इफ्तिकार अंसारी ट्रॉफी में हैट्रिक विकेट भी लिया था और बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट में। सिटी क्रिकेट में यंग बॉलर में बहुत वन ऑफ दी तेज तर्रार बॉलर है नवनाथ। बिल्कुल और बॅटिंग आणि त्यानंतर मात्र आणि गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र फिल्डिंग मध्ये देखील एक्सपिरियन्स खेळाडू आहे नवनाथ मुगणे। त्याचबरोबर चला आपण आणि पारिवली टीमचा कॅप्टन आपण या आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच नाणेफेकीचा काउल या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर कनेरी हिल्स येऊर आणि येवरी टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण या आपल्या टॉस बॉक्स मध्ये आणि आपण लगेच या ठिकाणी नाणेफेकीचा काउल करूया।